नांदेड जिल्ह्यात अजूनही पाळली जाते अस्पृश्यता। हदगाव तालुक्यात मातंग बांधवांना विहिरीचं पाणी भरायलाही बंदी। कोट्यवधींचा खर्च करूनही मेळघाटमध्ये शाळांची दुरवस्था कायम। शिक्षकांचा पत्ता नसल्यानं मुलांना सांभाळावे लागतायत वर्ग। अहमदनगर जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नगर औरंगाबाद रोडवर गडाखांनी केला रास्ता रोको। कोल्हापुरातल्या टोलबंदीला आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ। कृती समितीच्या आंदोलनानंतर सरकारची घोषणा, मात्र संपूर्ण टोलबंदीचा प्रश्न कायमच। राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी 2, उस्मानाबादमध्ये 1 तर बुलढाणा जिल्ह्यात 24 तासात तिघांनी संपवलं जीवन। आणि नाशिकच्या त्र्यंबकमध्ये रंगली महानिर्वाणी आखाड्याची पेशवाई। नागरिकांना चाहूल शाही स्नानाची। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी पाहणार आहोत नांदेडची। नांदेड जिल्ह्यातल्या सामाजिक बहिष्काराचं सत्र नांदेडमध्ये सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी गोसावी समाजाच्या काही कुटुंबांवर समाजाच्या जात पंचायतीनं बहिष्कार टाकल्याचा प्रकार आम्ही दाखवला होता। तर आता हदगाव तालुक्यातील चौरंबा या गावात आजही मातंग समाजाला हीन दर्जाची वागणूक मिळते। मातंग बांधवांना गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव केला जातोय, तर पाणी भरण्यास आलेल्या महिलांना इथल्या गावगुंडांच्या शिवीगाळ आणि मारहाणीचा सामना करावा लागतोय। या गावात हटकर, आदिवासी आणि मातंग समाजाचे लोक राहतात। प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र विहीर आहे। दुष्काळामुळे मातंग समाजाच्या परिसरातील विहीर आटली आहे, त्यामुळे मातंग समाजातील महिलांना नाईलाजाने हटकर वाड्यातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी जावं लागतंय। मात्र या महिलांनी पाणी भरल्यास आम्ही बाटल्या जाऊ अशी भूमिका हटकर समाजाच्या लोकांनी घेतली आहे। दरम्यान या प्रकरणी मनाठा पोलिसांनी नागरी हक्क कायदा आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून 10 जणांना अटक केली आहे। सध्या गावात तणाव असून मातंग समाजातील लोक प्रचंड दहशतीत आहेत। आमच्या आड्याचं पाणी दूषित झालं म्हणून आम्ही त्या आड्यावर गेले, तर त्याने आमचा पवऱ्या आमच्या बायला लोटून दिले त्याने माग। मग आम्ही म्हणलो घराकडे आल्यानं अजून म्हणले या म्हणायत आम्हाला। मग आम्ही नंतर गेले नाही तिकडे, या आल्या तरी म्हणले तुम्ही तुमचा विचार करून या म्हणायत। मग विचार करून आल्या ना, आम्ही विचार काय करणार आहोत, विचारच येणार ना आम्हाला काही। मी मागाच्या हा तुम्ही येऊ नका, आमचा आड शिवू नका असे म्हणायचे। पहिल्यापासून आमच्या सासू सासऱ्याची पिढी गेली आणि आमची पिढ्या गेली, आणि आता हे आमच्या मुलाची पिढी सुधराव म्हणून हे आमच्या माणसानं केलंय। लेकराला आपण मातंग समाज हा, त्याच्यामुळे आपला बाट करतात, त्याचं आपलं जमत नाही। असं दुधाला जरी गेलं असं दुरून पाणी टाकतात। कोणतं जेवाय जरी सांगलं लेकराला असं वाचणी कोणतं काही राहते ना असं कार्यक्रम, थाट्या वाट्या घेऊन या म्हणतात। त्याच्यामुळे लेकरं आम्हाला जेवाय जात नाही त्याच्या इथं। त्या सगळ्या प्रत्यक्ष लोकांना जाऊन सांगलं की यायला व्यवसाय कोणताच करू द्यायचा नाही, रोजी द्यायची नाही, मजुरीला आपलं हे करू द्यायचं नाही, मजुरी द्यायची नाही, आणि कोणी शेतात गेलं तर याला मारले सोडायचं नाही। आणि दुसरा एक प्रश्न, ते दळण भरडण यायला द्यायचं नाही, दुकानावर यायला सामान द्यायचं नाही। अशा गोष्टी सगळ्या यानं आमच्यावर हे केल्या आहेत आणि मारण्याची धमकी दिली आहेत आम्हाला। तसं मुलं राहतात शाळेतली चांगले, पण हे गावातलंच पाण्याचं हे झालं, तर हे जातीभेद दूर केला पाहिजे यानं, म्हणजे असा बाटपीट आता दूर केला पाहिजे सगळं। त्यांनी एक अर्ज लिहून आणलेला होता की सदरील गावातील एक 10-15 लोकांनी आम्हाला म्हणजे पाणी वगैरे विहिरीवरती भरून देत नाहीयेत, त्यासाठी ते अर्ज घेऊन आलेले होते। त्या दिवशी मग सदरील अर्जाबाबत पाहिलं असता मग आम्ही सदरच्या तपास हे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब भोकर श्री योगेश कुमार साहेब हे तपास करीत आहेत। त्याच्यामध्ये एकूण 10 आरोपी अटक केलेले आहेत। पुढची बातमी आहे मेळघाटातली। मेळघाटामध्ये शिक्षण व्यवस्थेचे अक्षरशः 3:13 वाजलेत। शाळांमध्ये शिक्षक येत नाहीत, कुठे पाणी नाही, कुठे शाळेला छत नाही। मेळघाटामधल्या शाळांच्या दुरवस्थेवर संजय शेंडेंचा रिपोर्ट पाहूया। मेळघाट तसा दुर्लक्षित भाग, आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत मेळघाटमध्ये शिक्षणाचाही फज्जा उडालाय। मेळघाटमधल्या चिलाटी गावातली ही प्राथमिक शाळा। एकाच वर्गात 10 ते 12 विद्यार्थी बसले होते आणि त्यांना एक विद्यार्थिनीच शिकवत होती।
शिक्षकांचा पत्ताच नव्हता। सकाळची शाळा असताना शिक्षक दिवसभर शाळेकडे फिरकलेच नाहीत। मी सध्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पंचायत समितीच्या चिलाटी या गावात आलेला। हा अतिदुर्गम असा भाग आहे। आपण या शाळेत पाहू शकतो या शाळेची काय अवस्था आहे। माझ्या डाव्या साईडला पाहू शकता हे स्टाफ क्वार्टर आहे। या स्टाफ क्वार्टरची अवस्था जी आहे अतिशय मोडकळल्या अवस्थेत झालेली आहे। अतिशय त्याचे दरवाजे खिडक्या सुद्धा काढून देण्यात आलेला आहे। हे बाजूला जे पाहतो आपण ही एक किचन रूम आहे। हे किचन रूम आता ही महिला आलेली आहे ती उघडत आहे। या डाव्या साईडला जे पाहतो आपण हे स्टाफ क्वार्टर पूर्ण मोडकळीस आलेलं आहे आणि सोबतच ही जी आहे हा वर्ग आहे। ही शाळेत 1 ते 4 पर्यंतची शाळा आहे। 1 ते 4 पर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिकतात। 2 शिक्षक आहे। आज श्रावण सोमवार आहे। आता माझ्याकडे आपण पाहू शकता की 8:30 वाजलेले आहे परंतु अजूनपर्यंत एकही शिक्षक या शाळेत आलेला नाही आहे। आपण वर्गात जाऊ शकतो पाहू शकतो की वर्गात मोठ्या संख्येने जे या शाळेत जे शिकणारे मुलं आहेत ते मुलं आलेली आहे परंतु अजूनपर्यंत मात्र शिक्षकच आले नाही। विद्यार्थी स्वतःच एकमेकांना शिकवत आहे। या गावातले गाव मित्र म्हणून जी महिला आहे ती महिला या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहे परंतु मेळघाटात अजूनपर्यंत शिक्षक का आलेला नाही हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया। हा आपण पाहू शकतो हा वर्ग आहे। या वर्गात आपण पाहू शकतो हे विद्यार्थी बसलेले आहे आणि शिक्षकांची वाट पाहत आहे परंतु अजूनपर्यंत एकही शिक्षक या गावात आलेला नाही आहे। आपण विद्यार्थ्यांना विचारूया शिक्षक आले की नाही आले। बताओ बेटा गुरुजी आए क्या? अभी नहीं आती। बताओ बेटा गुरुजी आए क्या? आज श्रावण सोमवार है। हाँ तो सर आएंगे नहीं? हाँ कितने बजे आएंगे? कल आएंगे। कल आएंगे? नहीं, हमेशा का ही नाटक है इसका, एक दिन का ही नहीं है, हमेशा ही है। इसके लिए हमने बीओ को फिर ताला ठोको आंदोलन किया सर। इसके लिए तो फर्क नहीं गिरा सर। गट शिक्षण अधिकारी आके यहाँ पर चौकसी किया फिर भी फर्क नहीं गिरा है। ही झाली चिलाटी गावातली स्थिती। पण बाकी मेळघाटमध्ये काय परिस्थिती आहे हे बघण्यासाठी आमचा प्रतिनिधी सरवारखेडा या गावात पोहोचला तर तिथेही बिकट अवस्था होती। पडक्या खिडक्या, काही उघड्या खोल्या, 2 वर्ग पडक्या अवस्थेत। या शाळेतही विद्यार्थ्यांचा पत्ता नव्हता। 4-5 दिवसांपासून शिक्षक शाळेकडे फिरकलेच नव्हते। आदिवासी मुलांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात पण प्रत्यक्षात मात्र मेळघाटमध्ये शिक्षणाची दयनीय अवस्था आहे। कुठं पिण्याचं पाणी नाही तर कुठे शाळेला छतच नाही। मेळघाटमधल्या शाळा आणि शिक्षण व्यवस्था भगवान भरोसे चालू आहे। याकडे कोणी लक्ष देणार का हा प्रश्न आहे। संजय शेंडे, IBN लोकमत, मेळघाट। महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या वाडसिंगी या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत 8वी, 9वी आणि 10वीच्या वर्गाला शिक्षकच नसल्याचं समोर आलंय। शिक्षक मिळावा यासाठी गावकऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांनीही खूप प्रयत्न केले। संबंधित अधिकाऱ्याला निवेदनही दिली पण अजून त्यांनी शिक्षक दिलेला नाहीये। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं भविष्य आता अंधारात आहे। पण शासन याकडे दुर्लक्ष करतंय। शिक्षक मिळावा यासाठी आता विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषदेत शाळा भरवली आहे। जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी राहण्याची विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली आहे। आम्ही 10वी मध्ये आहे। यावेळेस आमचं शेवटचं वर्ष आहे पण तरी मात्र आम्हाला शिक्षक नाही आहे। त्यामुळे आमचं जे नुकसान होत आहे ते फक्त आम्हालाच माहित आहे। मागच्या वर्षी सुद्धा आम्हाला फक्त तात्पुरते शिक्षक मिळाले होते पण यावर्षी आम्हाला म्हणजे कायम स्वरूपी शिक्षक पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही इथे बसलेला आहे। आमच्या इथे शिक्षक 3 वर्षापासून शिक्षक नाही आहेत आणि जर आम्हाला शिक्षक मिळणार नाही त्याचे कारणीभूत कोण ठरेल? ज्यांचे ऐपत आहे ते त्यांना ट्युशन लावतात। आमच्यासारख्या गरिबांनी काय करावं? आजपर्यंत बी कायमस्वरूपी शिक्षक यांनी दिला नाही गणितासाठी। त्यामुळे मुलांचं इतकं नुकसान होत आहे की आता घटक चाचणीचा वेळ आलेली आहे पण अजून मुलांचं एक पान सुद्धा उघडलेलं नाहीये। आम्ही 17 तारखेला शिव मॅडमला निवेदन दिलं होतं की आमच्या शाळेमध्ये 4 शिक्षक कमी आहेत। त्यांनी काही आम्हाला ते शिक्षक दिले नाहीत। त्यामुळे आज आम्ही विद्यार्थ्यासह या तुमच्या दालनात आम्ही शाळा भरू एवढं निवेदन आम्ही त्याला दिलं। ग्रामीण भागातल्या या शाळांची अवस्था बघितली तर प्रशासन खरंच ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घेतंय का हा प्रश्न उपस्थित राहील। वळूया पुढच्या बातमीकडे। रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातल्या घोटाळ्याप्रकरणी राजेश रिठे आणि निसार खत्री यांना अटक करण्यात आली आहे। ठाण्यातल्या कोपरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। राजेश रिठे हे रायगडचे माजी उपअभियंता आहेत तर निसार खत्री कंत्राटदार आहेत। रायगड जिल्ह्यातल्या बाळगंगा सिंचन प्रकल्पातल्या घोटाळ्याप्रकरणी मुख्य इंजिनियर बाळासाहेब पाटीलसह 5 इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर अशा सगळ्या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। खोटी कागदपत्र तयार करणं, कट रचणं आणि पदाचा वापर करून सरकारचं नुकसान करणं, स्वतःचा फायदा करून घेणं या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय।
कॉन्ट्रॅक्टरच्या कुटुंबियांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमध्ये धक्कादायक प्रकार समोर येत आहेत आणि कशा पद्धतीने हे घोटाळे झालेत हे सुद्धा समोर येत आहे। या घोटाळ्यातल्या दोषी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या घरांवर एसीबीचे छापे सुरू आहेत। विशेष म्हणजे या घोटाळ्यात शाई धरणाचे फोटो वापरण्यात आलेत। या संपूर्ण प्रकारचा आणि त्याचा सखोल तपास आता होणार असून यात अनेक बड्या नेत्यांसह आणखी अधिकारी एसीबीच्या चौकशीत सापडणार आहेत। सिंचन घोटाळ्याच्या चौकशीतला पहिला गुन्हा ज्या धरणासंदर्भात दाखल झाला, एसीबीने दाखल केला आणि 6 अधिकारी आणि 5 कंपनीच्या अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं, ते हे बाळगंगा धरण आहे। हे पेण तालुक्यातल्या वरसई जवळचं हे निफाड गाव आहे आणि निफाड गावातली ही बाळगंगा नदी आहे, ही समोर दिसते ती, आणि या नदीवरचं हेच ते बाळगंगा धरण आहे। या धरणाचं काम बरंचसं झालेलं आहे आणि मधली फक्त घळभरणी ज्याला म्हणतात, म्हणजे मधला भाग हा बंद करायचा राहिलेला आहे। त्याचे अनेक प्रश्न आहेत। गावातल्या सगळ्या जवळपास 9 गाव आणि 13 वाड्या या सगळ्या धरणाच्या बुडी क्षेत्रामध्ये येतात। त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, त्यांच्या अनुदानाचे प्रश्न आहेत, कॉम्पेन्सेशनचे प्रश्न आहेत। अगदी अल्पदरात भूसंपादन केलं गेलं आणि त्यांना किरकोळ दर इथले जमिनीचे लावले गेलेत आणि त्यामुळे या कामात सुद्धा एक मोठा भ्रष्टाचार झाला असं गावकरी म्हणतायत। आणि या धरणाच्या कामातला हा जो भ्रष्टाचार म्हणजे अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, एकतर या धरणाला मंजुरी नाही आणि सिडकोची एक वॉटर बँक म्हणून हे धरण केलं गेलं, कारण नवी मुंबईतली जे सिडकोने लँड बँक केली आणि त्या सगळ्या सिडकोच्या प्रोजेक्टला कायमस्वरूपी पाणी पुरवठा व्हावा म्हणून वॉटर बँक म्हणून या धरणाची योजना केली गेलेली आहे। आणि सिडकोने मंजुरी देताना सुद्धा आणि या प्रकल्पालाच मुळात शासनाची मंजुरी नसताना FA एंटरप्राइजेस या FA कन्स्ट्रक्शनचीच कंपनी असलेल्या, किंबहुना एकच कंपनी असलेल्या या FA एंटरप्राइजेसने हे काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये FA एंटरप्राइजेसला हे कंत्राट मिळावं आणि त्यानंतर सुद्धा हे जवळपास 92 कोटीने वाढवून मिळावं, यासाठी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी तर भ्रष्टाचार केलाच आणि त्याचबरोबर FAच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे अधिकारी आहेत यांचंही संगनमत यामध्ये मोठं दिसून आलं आणि त्यामुळे या धरणाच्या चौकशीमध्ये, एसीबीने केलेल्या चौकशीमध्ये ही बाब उघड झालेली आहे। आतापर्यंत 11 जणांना गुन्हेगार ठरवण्यात आलेला आहे, पण गावकऱ्यांची अशी म्हणणं आहे की या संदर्भात सखोल चौकशी व्हावी, धरणाबाबतचा जो अन्य भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची पण चौकशी एसीबीने करावी आणि न्याय मिळवून द्यावा अशी त्यांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत। गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त IBN लोकमत। नगरमधल्या पाथर्डी तालुक्यात दुष्काळाच्या झळा असह्य झाल्या आहेत। सधन समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयम दुष्काळ आणि नापिकीमुळे सुटू लागलाय। गेल्या 4 दिवसात तालुक्यातील 2 तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय। परशुराम आव्हाड या तरुणानं आज सकाळी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। मंगळवारी लक्ष्मण मस्के या ऊस उत्पादक शेतकऱ्यानं ही आत्महत्या केली आहे। पावसाअभावी त्यांचा शेतातला उभा ऊस जळून गेला होता। लक्ष्मणवर सोसायटीचं कर्ज होतं। दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 3 तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। नापिकी, कर्जबाजारीपणा, तिबार पेरणी हे प्रमुख कारण या आत्महत्यांमागे आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडावं, भंडारदरा धरणातील हक्काचं पाणी मिळावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। या प्रमुख मागणीसाठी नगर औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नगर औरंगाबाद महामार्गावर तब्बल 4 तास हे आंदोलन सुरू असल्यानं वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्याचं दिसून आलं। मुळा धरणातील या आवर्तनावर हजारो हेक्टर क्षेत्र अवलंबून असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झालाय। पावसानं पाठ फिरवल्यानं या भागातील पिकं धोक्यात आली आहेत। आज झालेल्या रास्ता रोकोत शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी सरकार विरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी की ठोस निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा घेतल्यानं प्रशासनाची कोंडी झाली होती। तब्बल 4 वेळा चर्चा करूनही मार्ग निघत नाही हे लक्षात आल्यावर पोलिसांनी शंकरराव गडाख यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली। त्याचबरोबर आंदोलन दडपलं असल्यास दिसून आलं। जोपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय सरकार घेणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नसून यापुढील काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शंकरराव गडाख यांनी दिला। बाकीच्या धरणांचं पाणी सुटत असताना केवळ मुळा धरणाचं पाणी का बरं सोडलं जात नाही, म्हणून
म्हणून लोकांच्या तीव्र भावना आहेत. रस्ता रोको झालाय, 3 ते 4 तास रस्ता रोको झालाय. शासनाने पाणी सोडण्याऐवजी उलट आमच्यावरती अटकेची कारवाई केलेली आहे. भविष्यामध्ये देखील अजूनही हा लढा संपलेला नाही. जरी आज अटक झालेली असली तरी देखील भविष्यामध्ये हा लढा जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. उलट पक्षी अधिक तीव्र आंदोलन पाणी मिळूपर्यंत केलं जाईल. पुढची बातमी आहे कोल्हापूरची. कोल्हापूर शहरात आता टोलवरून पुन्हा एकदा टोल विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. कोल्हापुरातल्या शिरोली टोल नाक्याजवळ आता कृती समितीचं टोल विरोधी आंदोलन सुरू झालं होतं. या आंदोलनात राज्य सरकार आणि IRB विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच टोल रद्द करण्याची मागणी करण्यात येते. राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरमधली टोल वसुली ही IRB कंपनीकडून 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. त्याची मुदत आज संपणार होती, पण आजच्या आंदोलनानंतर टोलबंदी आणखी 3 महिने वाढवण्यात आली आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IPN. त्र्यंबकेश्वरमध्ये महानिर्वाणी आखाड्याची पेशवाई रंगली आहे. कारण आहे कुंभमेळ्याचं. शाही स्नानाची तारीख जशी जवळ येते तशी महानिर्वाणी आखाड्यांची पेशवाई अधिक रंगत चालली आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IPN.